एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते? तर कंपनीचं मूल्य याचा आता त्या कंपनीची व्हॅल्यू. तर आता मूल्य कसं काढायचं त्या कंपनीचं? आपण कसं म्हणू शकतो की ही कंपनी ही छोटीशी कंपनी आहे, ही मोठी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठी आहे. तर शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तर चला आपण एक अगदी साध्या उदाहरणाने इथे समजून घेऊ. तर एक गोष्ट करू आपण. आपण शेअर मार्केटमध्ये एक कंपनी घेतली, ठीक आहे. ही कंपनी आहे. आता कंपनी कशासाठी टाकतात की त्याच्यातून दर वर्षाला आपल्याला काही ना काही नफा मिळाला पाहिजे. आपण शेअर होल्डर आहे, आपण मालक आहे, तर आपल्याला नफा पाहिजे इथे. आता त्या कंपनीची आपल्याला काढायची काय आहे? आपल्याला त्या कंपनीची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. व्हॅल्यू याचा अर्थच असा की त्या कंपनीचं मूल्य किती आहे. तर आपल्याला आपण काय करू, आता या कंपनीमध्ये वेगवेगळे असेट्स असतात. असेट आपण याच्यासाठीच घेतो की जेणेकरून आपल्याला प्रॉफिट बनायला पाहिजे. तर आपण ही एक कंपनी घेतली. याच्यामध्ये असं समजून घ्या ही एक बिल्डिंग आहे, ठीक आहे. या बिल्डिंगची काहीतरी किंमत झाली. त्याच्यानंतर काहीतरी एक लँड यांच्याकडे पडून आहे, मशिनरीज पडून आहेत, ठीक आहे. मशिनरीज सोबत आता आणखी तुम्हाला म्हणायला गेले तर तुमची इन्व्हेंटरी काहीतरी पडून असेल. तो वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी असेट्स जे आहेत हे सगळे म्हणजे छोटे छोटे असं करत आपण सगळ्यांना ॲडअप केलं तर असं समजू की म्हणजे असं समजून घ्या की 5 कोटींची इथे ही बिल्डिंग झाली, ठीक आहे. 5 कोटींची बिल्डिंग झाली, 3 कोटींची जागा झाली, 1 कोटीचा त्यांच्याकडे माल पडून आहे, आणखी त्यांच्याकडे इन्व्हेंटरी वगैरे आणखी काहीतरी वेगळं पडून आहे, ऑटोमोबाईल त्यांच्याकडे पडून आहेत. असं खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यांची किंमत करून आपण असं म्हणूया या कंपनीची किंमत आजच्या घडीला 10,000 आहे, ठीक आहे. तर त्याची व्हॅल्यू किती झाली, कमीत कमी व्हॅल्यू किती उडाल, आपण म्हणू इथे 10 कोटीची या कंपनीची व्हॅल्यू झाली. आता ही शेअर मार्केटची कंपनी आहे, ठीक आहे. तर आपण काय म्हणणार आहे की याचे काही ना काही शेअर होल्डर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स कंपनीने शेअर बाजारमध्ये उतरवलेले. तर आपण याला म्हणू नंबर ऑफ शेअर्स. तर मी जे हे नंबर ऑफ शेअर्स म्हणतोय असं समजूया आपण 1 कोटीचे नंबर ऑफ शेअर्स हे शेअर बाजारमध्ये आहे किंवा उपलब्ध आहे. तर 10 कोटीची पूर्ण कंपनी आहे, ठीक आहे. ही पूर्ण कंपनी 10 कोटींची आहे आणि 1 कोटींचे पूर्ण शेअर्स आहे. याचा अर्थ काय, शेअरची किंमत किती असायला पाहिजे, शेअर प्राइस याचाच अर्थ काय की आजच्या घडीला या अगदी साधं आहे. 1 कोटी नंबर ऑफ शेअर्स आहे, 10 कोटींची व्हॅल्यू म्हणजे एका शेअरची किंमत ही 10 रुपये असायला पाहिजे. 10 रुपयाची शेअर प्राइस मल्टिप्लाइड बाय 1 कोटी म्हणजे 10 कोटींची ही व्हॅल्यू झाली. अगदी साधं आहे. तर तुम्ही जेव्हा कंपॅरिझन कराल हे 10 कोटी जसे झालेत अशा हजारो कोटींच्या येथे कंपन्या असतात. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे चल हे तर आजची गोष्ट झाली, ठीक आहे. आता आपण कंपनी का टाकतो, प्रॉफिट कमवण्यासाठी. 1 वर्ष उलटून गेला. 1 वर्ष उलटून गेल्यानंतर काय झालेलं ना, कंपनीने काय केलं, काही म्हणजे जास्त बदल नाही केले पण 2 कोटींचा इथे फायदा केलेला. आता ऑब्व्हियसली फायदा केला याचा अर्थ त्यांच्याकडे कॅश येऊन गेली. तर आपण असं म्हणू की हे 10 कोटी, ठीक आहे, 10 CR प्लस 2 CR हा प्रॉफिट झाला. म्हणजे कंपनीचं मूल्य किती झालं, 2 कोटींचं, बरोबर आहे. आता कंपनीने शेअर्स तर काही रोजच्या रोज बदलत नाही. तर शेअर जे आहेत ते 1 कोटीचेच झालेत. तर आता 12 कोटींचं हे आणि 1 कोटींचे शेअर याचाच अर्थ काय, तर इथे इम्प्लाइड म्हणजे शेअरची किंमत किती असायला पाहिजे, तुम्हाला असायला पाहिजे ही 12 रुपये. तर हेच आहे 12 रुपये जे म्हणताय आपण. तर 12 रुपये कसं, 10 रुपयाचा शेअर हा तुमचा 12 रुपये होऊन गेला हे असायला पाहिजे कारण तुम्ही 2 कोटीचा इथे फायदा केलेला आहे. तर अगदी साधं उदाहरण आहे की अशाच प्रकारे म्हणजे कंपनीचं जे मूल्य आहे ते डिपेंड करतं की कंपनीमध्ये काय काय गोष्टी आहे आणि कसे कसे आहे. आता तुम्ही म्हणाल की मग आता शेअर मार्केटमधल्या प्रत्येक कंपनीचं मूल्य म्हणजे आम्हाला कळायचं आहे की छोटी कंपनी आहे मोठी कंपनी कसं आहे, हे कसं कळणार की प्रत्येक वेळेस आम्हाला असं कॅल्क्युलेट करावं लागेल, नाही, गरज नाही. तुम्हाला इथे जर ही गोष्ट पाहिजे असेल तर मी तुम्हाला अगदी साध्या याच्यामध्ये दाखवतो की कसं पाहिजे. तुम्ही काय करायचं, NSE इंडिया नावाची वेबसाईट आहे, याच्या एक्सचेंजवरती जायचं. एक्सचेंजची वेबसाईट आहे NSEindia.com वरती तुम्ही गेलात, ठीक आहे. आता एखादी कंपनी आपण समजून घेऊ की कुठली टेक्सटाईलची कंपनी तुम्ही समजून घ्या. एक एक्झाम्पलसाठी मी म्हणेल इथे रिलायन्स किंवा लेमन म्हणू आपण, ठीक आहे. लेमन नावाचा जो आपला स्टॉक आहे लेमन लिमिटेड, तर या लेमन लिमिटेडवर मी क्लिक केलं. आता इथे क्लिक केल्यानंतर हा सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आलेली की इंडस्ट्री कुठली आहे, फॅब्रिकची इंडस्ट्री आहे, गार्मेंटची इंडस्ट्री आहे. आत्ताच्या घडीला ही जी कंपनी आहे त्याचं शेअरचं भाव किती आहे, 453 रुपये 65 पैसे. हा म्हणजे शेअर प्राइस त्याची आता 453 रुपये 65 पैसे चालू आहे.
तर आता ही कंपनी मोठी की छोटी कसं कळणार? तुम्ही आणखी खालती जायचं, मार्केट डेप्थ असं म्हटलंय, ट्रेड इन्फॉर्मेशन. या कंपनीचं त्यांनी बाजार भाव किती आहे हा दाखवलाय. टोटल मार्केट कॅप, याचा अर्थ मार्केट कॅप म्हणजे मार्केट व्हॅल्यू, याचाच अर्थ किती आहे त्यांनी सांगितलंय 3,02,011.73 लाख. याचाच अर्थ असं अगदी साधा आहे की 3,000 कोटी, 3,020 कोटी एवढ्या या कंपनीची पूर्ण मार्केट व्हॅल्यू आहे. तर अशाच प्रकारे म्हणजे तुम्हाला जर एखाद्या कंपनीची मार्केट कॅप काढायची आहे तर तुम्ही याच्यातून काढू शकता. तर आता हा तर एक रेमंड झाला. मी जर आणखी मोठी जर म्हणायला गेलो तर असं समजून घ्या आपण रिलायन्स नावाची कंपनी पाहू. आता ही खूप मोठी राहणार आहे कारण खूप सगळ्यात मोठी कंपन्यांमध्ये रिलायन्स येतो. तर रिलायन्स कंपनीचा शेअर प्राइस हा आत्ताच्या घडीला आहे 2,091 रुपये इथे शेअर प्राइस चालू आहे. तर आपण खालती गेलो आणखी इथे पाहायला गेलो तर टोटल मार्केट कॅप हा हे पहा 13 लाख, इनफॅक्ट 13,25,76,773.97 लाख. अगदी साध्या पद्धतीने जर मी बोलायला गेलो तर तुम्ही असं समजून घ्या 13,25,000 कोटी एवढ्या या कंपनीचा बाजार भाव आहे. म्हणजे 13,25,000 कोटींमध्ये या कंपनी, खूप मोठी कंपनी त्या हिशोबाने. आपण बँक ऑफ महाराष्ट्राचं इथे मूल्यमापन करू. बँक ऑफ महाराष्ट्र, तर आता बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक झाली. तर या बँकेचा बाजारभाव किती आहे म्हणजे ओव्हरऑल किती याची मार्केट कॅप झाली? तर याची मार्केट कॅप ही होईल तुमची 16,000 कोटींमध्ये, म्हणजे 16,071.7355 कोटींमध्ये याचा बाजारभाव. तर हे मार्केट कॅप काढणं खूप इझी आहे. एखाद्या मार्केट कॅप म्हणजे ज्याचा कमी ती छोटी कंपनी आणि ज्याचा मोठा ती मोठी.